नमस्कार. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा न ये. 50वी ओवी ज्ञानेश्वरी नित्यपाठ. आज ही आहे 4थ्या अध्यायातील 168वी ओवी आणि ही पण तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस् तत्वदर्शिनः. 34वा जो श्लोक आहे गीतेतला त्याच्यावर आधारित आहे की सद्गुरूंना जाऊन आपले सगळे ज्ञानमार्गातले अडथळे ते दूर करायला प्रश्न विचारायचे, त्यांच्याकडनं ते प्रॉब्लेम सॉल्व करायचे, आपल्या जीवनात इम्प्लिमेंट करायचं आणि आपलं जीवन चांगलं जगायचं, आत्मज्ञानाकडे त्या मार्गावर चालत जायचं आणि सतत सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करायचा. या ज्ञानेश्वर महाराज नंतर म्हणतायत की मग अपेक्षित जे आपले तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. मग काय होतं की त्यांना आपल्याला जे प्रश्न आहेत ते सॉल्व करतील ते, आणि त्यांना जे अपेक्षित आहे ते सांगतील आहे, आणि मग आपण तसं वागायला लागलं तर आपल्या अंतःकरणात बोध होतो आणि मग आपल्यामध्ये संकल्प, विकल्प, कल्प, निर्विकल्प वगैरे काहीच राहत नाही. आपण भगवंताशी एकरूप होऊन जातो, आपण योगी होतो, भक्त होतो. इतकं सोपं आहे. पण एवढं निश्चित की साधनेतल्या मार्गातले जे अडथळे असतात आपल्या अंतर्मनातले, ते आपण सॉल्व करणं खूप आवश्यक असतं. कारण की शेवटी ते अंतर्मनातलाच प्रवाह आहे आणि अंतर्मनातलाच प्रवास पण आहे. बघा, मन बुद्धी तनु मनु जीवे पूर्ण भगवंताशी समर्पित होऊन आपण जीवन जगू शकतो, आणि हे प्रत्येकाला शक्य आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. फक्त आपल्या निगर्वी होऊन आपल्याला भगवंताला समर्पित जीवन जगायचं आहे. ठीक आहे. प्रत्येक हृदयाच्या ठोक्यांनी, पल्स बीट, हार्ट बीट, ब्लिंकिंग ऑफ आय, डोळ्याच्या उघडझापीने, कानातून ऐकताना, बोलताना, सगळं मन बुद्धी आत्मा अगदी स्वप्नाबोधस्य सगळ्या क्षणी आपल्याला सावध होऊन असं जीवन जगायचं आहे पूर्ण जीवनभर. आणि निगर्वी होऊन म्हटल्यानंतर मग आपण हार्मलेस क्रिएचर झालोच की कुणाचं पण नुकसान करू शकणार नाही, स्वतःचं नाही, इतर जीवांचं पण नाही. आणि इतकं सुंदर जीवन झाल्यावर मग काय, आपल्या आतमध्ये रामराज्य, स्वानंद बोध पाठण, आनंदवन भुवन, सुप्रीम बिंग, शाश्वत विकास लक्ष आपल्या आतमध्ये प्राप्त होईलच. आणि पूर्ण आपल्या आतमध्ये, फॅमिलीमध्ये, समाजामध्ये, पृथ्वी तलावर जिथे जिथे मानव जग तिथे तिथे. तर चला आपण असं सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.